स्त्रियांच्या मासिक पाळीच्या बाबत गेल्या भागात आपण काही चर्चा केली. या भागात आपण पुढील चर्चा करीत आहोत. बऱ्याच स्त्रिया नोकरी करतात किंवा इतर कामं करतात आणि त्यांच्या घरात आज एकत्र कुटुंब व्यवस्था न राहिल्याने, घरात दुसरी स्त्री नसल्याने पाळीच्या काळात ही विश्रांती कशी घ्यावी हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जर विचार केला तर एकत्र कुटुंब पद्धती ही अत्यंत महत्त्वाची होती. घरामध्ये एकापेक्षा अधिक बायका असल्यास महिन्यातून एकदा 3 दिवस विश्रांती घेणं हे फारसं अवघड काम नव्हतं, जे आज अवघड आहे असं वाटू लागलेलं आहे, कारण घरामध्ये दुसरी स्त्रीच नाही. अशी बऱ्याच घरामध्ये स्थिती आहे. अशा वेळी हा प्रश्न कसा सोडवावा हा भाग पुढे येतो. प्रश्न असा आहे, आरोग्य महत्त्वाचं की आपलं काम किंवा ड्युटी महत्त्वाची हे ठरवणं आवश्यक आहे, आणि आरोग्यापुढे कुठलीही गोष्ट ही महत्त्वाची असू शकत नाही. आयुर्वेदाने स्पष्ट म्हटलं आहे की आरोग्यम मूलम उत्तमम. आरोग्य चांगलं असणं हे सगळ्या व्यवहारी जगासाठी म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा आणि त्यातून मार्गही काढला पाहिजे. विश्रांती घेतल्याने आर्थिक नुकसान दिसत असेलही तरी दूरदृष्टीने पाहिल्यास आरोग्यावर होणारा खर्च हा वाचणार आहे. मी तर असं म्हणेन की भावी पिढी निर्माण करणं ही स्त्रीच्या बाबतीत सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. भावी पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. भावी पिढी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याने या देशासाठी त्यामध्ये अडथळा येऊ शकेल अशा प्रकारची कोणतीच गोष्ट घडता कामा नये. आणि म्हणून हे काम जर स्त्रिया प्रामुख्याने करत असतील, तर त्या नोकरी करत असतील किंवा कुठेही काम करत असतील तर त्यांना 3 दिवसाची सुट्टी दिली जावी. तो पगारही दिला जावा, कारण तो पगार दिल्यानंतर त्यांच्याकडून या देशाच्या संपत्तीचं रक्षण होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अशा प्रकारची शासनाने जर सुट्टी दिली तरीसुद्धा या सुट्टीचा दुरुपयोग करून इतरत्र फिरणं किंवा काम करणं असं जर होणार असेल तर या चांगल्या कल्पनेला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही, हेही नक्की. आजच्या परिस्थितीत आरोग्यासाठी म्हणून गर्भाशयाच्या संदर्भात असलेल्या तक्रारीतून गर्भाशयाचे शस्त्रकर्म करून ते शरीरातून काढून टाकण्याची चिकित्सा पद्धती सबंध जगात अस्तित्वात आहे. जो अवयव शरीरामध्ये निसर्गाने दिलेला आहे आणि त्याचे परिणाम चांगले आहेत, शरीराची शुद्धी होऊ शकते, हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. त्या अनुषंगाने हा विचार केला तर शरीराची शुद्धी यापुढे होणार नाही. शुद्धी होणार नसेल तर शरीरामध्ये जी दूषितता निर्माण होईल तिथून अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. अगदी कॅन्सरसारखे व्याधीसुद्धा निर्माण होऊ शकतात, ज्याची भीती घातल्यामुळे कदाचित शस्त्रकर्म करावं लागतं. पण वस्तुस्थिती अशी आहे, शस्त्रकर्माने अधिक त्रास निर्माण होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारचं शस्त्रकर्म करणं हे पूर्णतः चूक आहे असं लक्षात आपल्याला येईलच. स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी जर केली तर सामान्यपणे आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे स्त्रिया पुरुषांपेक्षा तुलनेने अधिक पित्त प्रकारच्या किंवा उष्ण शरीराच्या असतात, आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी रक्तदृष्टी ही पुरुषांच्या तुलनेने अधिक असते. अशावेळी निसर्गाने त्यांना ह्या मासिक पाळीची सुविधा करून हे अशुद्ध रक्त शरीराच्या शुद्धी करून बाहेर टाकली जातात आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचा संदर्भ आपण आयुर्वेदामध्ये दिलेल्या मागच्या भागात पाहिलेला आहे. म्हणून निसर्गाने ही दिलेली शरीराची शुद्धी करण्याची वस्तुस्थिती नाकारून आपण त्याच्या विरोधात काही करणार असलो तर आपल्या आरोग्याच्या समस्या व्यक्तिगत स्वरूपाच्या निर्माण होऊ शकतात आणि समाजाच्याही होऊ शकतात, हे आपल्या लक्षात येईल. काही कारणामुळे किंवा शस्त्रकर्माने गर्भाशय काढून टाकल्याने जर कमी वयातच ही पाळी बंद झाली असेल
तर शरीराची शुद्धी कशी करावी हा प्रश्न उभा राहतो आणि त्यापासून अनेक विकार स्त्रियांना निर्माण झाल्याची लक्षणं आपल्या लक्षात येतात. अशावेळी पाळीच्यामधून होत असलेली रक्तशुद्धी ही आयुर्वेदातील पंचकर्म पैकी रक्तमोक्षणासारखीच असते. रक्तमोक्षण हा पंचकर्मातील शुद्धीचा एक प्रकार आहे. अशावेळी अशा स्थितीमध्ये अगदी अल्प मात्रेमध्ये जर रक्तमोक्षण पद्धतीने रक्त काढून टाकलं तर निर्माण होणाऱ्या ज्या शक्यता त्या आपल्याला बऱ्याच कमी करता येणं सहजपणे शक्य आहे. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. बऱ्याच वेळा आपल्याला एका पदार्थाची किंवा एखाद्या गोष्टीची मला ॲलर्जी आहे असा शब्दप्रयोग केला जातो आणि त्याचे परिणामही त्या पदार्थाच्या सेवनाने आपल्याला स्पष्टपणे दिसतात. ही एक प्रकारे रक्तदृष्टीच शरीरामध्ये असते. या गोष्टी ज्यामुळे प्रामुख्याने घडतात त्यावेळी बहुधा पाळीच्या तक्रारी ह्या अधिक असू शकतात आणि म्हणून यापासून बचाव करायचा असेल तर पाळी ही नियमितपणे पुरेशा प्रमाणामध्ये असायला हवी. म्हणजे अशा पद्धतीने तो ॲलर्जीचा त्रास हा निश्चितपणे कमी होऊ शकतो. एखादी गोष्ट आपल्याला चालत नाही याचा अर्थ त्यातून जे निर्माण होतं ते पित्तप्रकोपाचे लक्षण असतं आणि ते पित्त लक्षण आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतं. पित्तप्रकोप म्हणजेच रक्तदृष्टी होण्याची शक्यता सर्वाधिक अधिक. म्हणून इतर कोणत्याही प्रकारचे व्याधी होण्यासाठी मदत त्यामुळे होते आणि पाळीची दक्षता घेणं, ते नियमितपणे चांगले होऊ देणं यासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं ठरतं. आयुर्वेद शास्त्रानुसार पंचकर्म करणं हा शरीरशुद्धीचा एक सगळ्यात प्रभावी असा उपाय आहे. तो जवळजवळ सर्व रोगात उपयोगी पडतो. या पंचकर्मामध्ये एक कर्म रक्तमोक्षण हेही आहे आणि रक्तमोक्षण केल्यानेही शरीराची शुद्धीच होत असते. हे निर्विवादपणे सत्य आहे. हे पंचकर्म केवळ आजारी पडल्यानंतरच करावं असं म्हटलेलं नाही. ते तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये असतानाही करू शकतात. म्हणून पंचकर्म हे केवळ आजारी माणसासाठीच करायचं असं नाही तर चांगल्या माणसाने सुद्धा आपली शुद्धी करून घेणं आवश्यक ठरतं. यासाठी साधा अनेक सोपे उदाहरण आपल्याला देता येऊ शकेल. आपण जी वाहन वापरतो त्या वाहनाची सर्व्हिसिंग गाडी बंद पडल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर करावी असं शास्त्र सांगत नाही. इंजिनिअरिंग असं सांगतं की इतक्या किलोमीटरनंतर त्याची सर्व्हिसिंग पुन्हा एकदा करावी म्हणजे गाडी रस्त्यामध्ये किंवा नको त्यावेळी बंद पडणार नाही. तसंच पंचकर्म ही बाब केवळ आजारी पडल्यानंतर किंवा वेळ आली म्हणून करावं असं नाही तर चांगल्या स्थितीतही ते जर करून घेतलं तर आजार आपल्याला निर्माण होणार नाहीत हे निश्चितपणे आहे. पंचकर्म केवळ स्त्रियांनीच करावं असंही नाही तर ते पुरुषांसाठीही आवश्यक आहे. ही बाब आपण गृहीत धरायला हवी. रक्तदृष्टीचा एक व्याधी म्हणजे त्वचाविकार. या त्वचाविकारावर रक्तमोक्षण हे अत्यंत महत्त्वाचं चिकित्सेचं अंग आहे. म्हणजेच मासिक पाळीसुद्धा ही त्वचाविकाराचं चांगल्या प्रकारची असेल तर संरक्षण करू शकते हे नक्की आहे. रक्तदृष्टी होत असेल किंवा पाळीच्या तक्रारी होत असतील आणि रक्तदृष्टीचं कारण सापडत नसेल तर आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या मार्फत आपण त्या कारणांचा शोध घेऊन ते कारण काढून टाकली तर अधिक फायदा होण्यास निश्चितपणे मदत होईल. आपल्याकडे एक महत्त्वाची बाब म्हणजे भावी देशाच्या चांगल्या पिढीसाठी म्हणून स्त्रियांचं मोठं योगदान आहे. त्यासाठी ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टिकोनातून पैशांचा विषय सोडून अत्यंत महत्त्वाची अशी आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. चांगलं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.